धाराशिव जिल्ह्यातील भूम येथे आपत्तीग्रस्त लोकांना आधार. बेंगलोरचे शंकर नागरगोजे आले मदतीला धावून. भूम तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये अतिवृष्टी झाल्याने नदी वड्यालगतचे राहणारे शेतकरी बांधव यांची शेतीसोबतच घरातील सर्व वस्तू खाण्यापिण्यासाठी ठेवण्यात आलेले साधनं सुद्धा वाहून गेले असल्याने बऱ्याच शेतकरी कुटुंबावर दुसऱ्याच्या हाताकडे व तोंडाकडे पाहण्याची वेळ आलेली आहे. परंतु वाड्यावर असल्याने कोणी आणून देणार नाही हे पण तितकंच खरं असताना जयवंत नगर मूळचे रहिवासी असणारे, बेंगलोर येथे वास्तविक असणारे उद्योजक शंकर नागरगोजे यांनी आपल्या परीने आपल्या भागातील लोकांच्या वेदना समजून त्यांना थोडीफार मदत, ज्यांचा संसार उघड्यावर पडला आहे अशांना आणि बहुतांश आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना संसार उपयोगी खाद्य किट वाटप केली. खाद्य किट घेताना बहुतांश महिलांनी वयोवृद्ध लोकांनी डोळ्यातून अश्रू काढत त्यांच्या वेदना व्यक्त केल्या. जयवंत नगर, बेदरवाडी, आंबी, पाथरूड आदी परिसरात 10 किलो गव्हाचे पीठ, 5 किलो तांदूळ, 2 किलो शेंगदाणे, 2 किलो डाळी, 2 किलो तेल व आदी इतर वस्तूंचे किट त्यांनी फूल ना फुलाची पाकळी म्हणून तुमच्या या लेकराच्या मेहनतीचे असल्याचे सांगून त्या शेतकऱ्यांच्या स्वाधीन केले. शंकर नागरगोजे यांनी सांगितले की मला याबाबतची माहिती मिळालेली मी अत्यंत दुःखी झालो होतो. माझ्या भागातील, माझ्या तालुक्यातील लोकांवरती खूप मोठे संकट आले आहे. ते संकट मी भरून काढू शकत नाही, परंतु मला जे शक्य आहे, मला जे देवाने दिला आहे त्यातला मी काही प्रमाणात वाटा माझ्या शेतकरी बांधवांना वाटप करणार आहे. म्हणून मी ही छोटीशी भेट म्हणून या सर्व गावकरी शेतकरी बांधवांना खाद्य किट वाटप केले आहे. आभार तर मानतेच मी, कारण मला आता संकटाच्या वेळेस घरात चहापत्ती नव्हती, साखर नव्हती, सगळ्यांनी आणून दिली. ह्यांची सगळ्याची मी आभारीच आहे. आता टायमाला जे नसेल ते देतात मला, मग त्यांचा आभार मानायलाच पाहिजेत ना. मागच्या 4 दिवसापूर्वी जी आमच्या पाथरोड आणि परिसरात माझ्या गावामध्ये जयवंतनगर असेल, बेदरवाडी असेल, आंबे असेल, या परिसरात भरपूर पाऊस झाला आणि जी नदीकाठची जी लोक आहेत, जी वस्तीवर राहणारी जी लोक आहेत, त्यांच्या अक्षरशः घरामध्ये पाणी शिरलं. शेतातलं सगळं पीक वाहून गेलं. घरातली भांडी, धान्य बिन्य सगळं भिजलेलं आहे. आज जी परिस्थिती आहे ही अतिशय भयानक परिस्थिती आहे. या परिस्थितीमध्ये आपण त्यांचं झालेलं नुकसान तर भरपाई करून देऊ शकत नाहीत, पण आपल्याकडनं जी थोडीफार त्यांना फुलाची पाकळी म्हणून जी अत्यावश्यक वस्तूची किट आहे ती आपण आज आमच्या गावातील वस्तीवर, पुन्हा त्यानंतर बेदरवाडी, आंबी या ठिकाणी करणार आहोत. आता इथं गावातल्या वस्तीवर केलंय. खाद्य किट वाटप करताना शिवसेनेचे भगवान बांगर, प्रल्हाद आडगळे, बाळासाहेब गुळवे, विहंग कदम, दीपकराव मुळे, अनिकेत नागरगोजे, नामदेव नागरगोजे, नारायण मोराळे, विनोद नागरगोजे, लक्ष्मण नागरगोजे, श्रीराम नागरगोजे, नवनाथ नागरगोजे आदींची उपस्थिती होती. भूमहून गौश शेखसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, भूम, धाराशिव. Thanks for watching Ekmat Digital.